नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। भारतातील पहिली कापड गिरणी 1853 मध्ये मुंबईत कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कावसजी नानाभाई दावर। कावसजी नानाभाई दावर यांनी भारतातील पहिली कापड गिरणी 1853 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, दर्पण हे मराठीतील वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बाळशास्त्री जांभेकर। बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केलेली आहे। प्रश्न क्रमांक 3, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 24 सप्टेंबर 1873। 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4, पुणे येथे फ्लॅग कमिशनर रेडची हत्या कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चाफेकर बंधू। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, गणेश वासुदेव जोशी। गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 6, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सुधारक। सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महात्मा ज्योतिराव फुले। महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे। महत्त्वाचा असा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 8, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कधी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 1906। 1906 साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आरक्षणाची घोषणा कधी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 20 मार्च 1920। 20 मार्च 1920 साली छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात आरक्षणाची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी शतपत्रे कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। यांना आपण लोकहितवादी या नावाने देखील ओळखतो। प्रश्न क्रमांक 11, भारताचे धुरंधर महर्षी ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, दादाभाई नौरोजी। दादाभाई नौरोजी यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, चवदार तळे सत्याग्रह महाड कधी झाला? महाडचा सत्याग्रह कधी झाला असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे 20 मार्च 1927। 20 मार्च 1927 साली महाडचा सत्याग्रह झालेला आहे। प्रश्न क्रमांक 13, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, यशवंतराव चव्हाण। यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। प्रश्न क्रमांक 14, पुणे येथे मुलींची शाळा कधी व कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 1848 साली महात्मा ज्योतिराव फुले। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, आद्य क्रांतिकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकार म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 16, केसरी व मराठा ही वृत्तपत्र कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत। प्रश्न क्रमांक 17, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे केला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नाशिक। नाशिक या ठिकाणी कधी? तर 1930 साली।
प्रश्न क्रमांक 18, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह मंडळाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20, सातारा येथे प्रति सरकार किंवा पत्री सरकार कोणी स्थापन केले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, क्रांतिसिंह नाना पाटील. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मंडालेच्या तुरुंगात. मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 22, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 1870. 1870 साली पुणे या ठिकाणी सार्वजनिक सभेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. प्रश्न क्रमांक 25, गुलामगिरी हे पुस्तक कोणाला समर्पित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अमेरिकेतील कृष्णवर्गीय गुलामांना. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, श्रीप्रकाश. श्रीप्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28, महर्षी ही पदवी धोंडो केशव कर्वे यांना कोणी दिली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जनतेने. जनतेने ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 30, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नाना शंकरशेठ. नाना शंकरशेठ यांना मुंबईचा शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31, छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोणत्या देशाचा होता? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31 या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 2024मध्ये जशाच तसा पोलीस भरतीने हा प्रश्न विचारलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे.